पंढरपूरच्या काही हाकेच्या अंतरावर असणारे अल्पावधीतच लोकप्रिय झालेले प्रोप्रायटर जाधव बंधू यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेले हॉटेल जाधव वाडा। आम्ही देतो शुद्ध शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाची उत्तम सोय। हॉटेल जाधव वाडा स्पेशल शीख कबाब, बंजार कबाब, पापलेट फ्राय, सुरमई फ्राय, कोळंबी फ्राय, मटन थाळी, चिकन थाळी, गावरान चिकन थाळी, मच्छी थाळी, चुलीवरच्या भाकरी, स्पेशल काळा मसाला, रेग्युलर लाल मसाला, काळा मसाला मालवणी, मटका चिकन, चिकन हंगामा, तंदुरी, चिकन टिक्का, चिकन मटका बिर्याणी, मलाई टिक्का, त्याचबरोबर मटका मटन, मटन मटका बिर्याणी, मटन मोगलाई, सी फूड मटन, चिकन कुरकुरा, शीख कबाब यासह विविध व्हेज नॉन व्हेज मेनू उपलब्ध। आता घर बसल्या करा ऑर्डर झोमॅटो वरती। आमचा पत्ता आनंद नगर, टाकळी रोड, पंढरपूर। संपर्क 8668733828। नवीन वर्षात जानेवारी महिन्यात पहिला सण हा मकर संक्रांतीचा साजरा केला जातो। या सणानिमित्त महिलांमध्ये फार मोठा उत्साह असतो। मकर संक्रांत हा खास करून महिलेचा सण म्हणून ओळखला जातो। त्यामुळे रोजच्या दैनंदिन जीवनातून आणि कामकाजातून त्यांना आनंद उत्सव साजरा करण्यात यावा यासाठी मकर संक्रांतीचे औचित्य साधून भावी नगरसेवक राजनदादा थोरात आणि भावी नगरसेवक धनंजय भाऊ धोत्रे यांच्या संकल्पनेतून प्रभागातील महिलांसाठी न्यू होम मिनिस्टर स्पर्धेचे आयोजन काल करण्यात आले होते। यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित आबा पाटील यांनी हजेरी लावली होती। या स्पर्धेमध्ये उखाणा घेणे, डान्स स्पर्धा तसेच फुगे फोडणे, संगीत खुर्च्या असे अनेक विविध कार्यक्रम घेण्यात आले होते। या कार्यक्रमात प्रभागातील महिलांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला। तर या कार्यक्रमात सहभागी झालेल्या महिलांना काही खास गिफ्ट देखील देण्यात आले आहे। खेळ पैठणीच्या माध्यमातून महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी युवक नेते राजनदादा थोरात आणि युवक नेते धनंजय भाऊ धोत्रे यांनी तो स्तुत उपक्रम राबवला। त्यामुळे चेअरमन अभिजित आबा पाटील यांच्याकडून त्यांचे कौतुक करण्यात आले। यावेळी युवक नेते राजनदादा थोरात, युवक नेते धनंजय भाऊ धोत्रे, त्याचबरोबर नगरसेवक महादेव धोत्रे, युवक नेते ऋषिकेश बालेराव, युवक नेते भैयासाहेब ठाकरे आणि शंकर धोत्रे, आकाश रायचुरे, सागर चौगुले, शुभम माने, संकेत लिंगाडे, आनंद भोसले, प्रज्योत चौगुले, मारुती शिंदे, भैया मांजळे, दीपक चव्हाण बरोबरच अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली होती। हा कार्यक्रम यशस्वी पार करण्यासाठी नवशक्ती नवरात्र महोत्सव तरुण मंडळ मधील सर्व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले। आलेल्या सर्व मान्यवरांच्या उपस्थित चेअरमन अभिजित पाटील यांचा सत्कार करण्यात आला। तर पाहूया काय म्हणाले चेअरमन अभिजित पाटील। होम मिनिस्टर क्रांतीनाना व त्यांची लाडकी सुकन्या यांचा बहारदार असा मनोरंजनाचा संक्रांतीच्या निमित्तानं त्या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केलाय। आमचे सहकारी राजनजी थोरात आणि आमचे सहकारी धनंजय भाऊ धोत्रे, आमचे मित्र नगरसेवक महादेवजी धोत्रे, ऋषिकेशजी भालेराव, सर्व त्यांची टीम आणि समोर बसलेले माझ्या मायमाऊली सर्व पत्रकार बंधू, माझ्या मायमाऊलींना सर्वप्रथम संक्रांतीच्या येणाऱ्या खूप खूप शुभेच्छा देतो। ही संक्रांत आपल्याला गोड अशी त्या ठिकाणी जाऊ, आपल्या मनातल्या इच्छा आकांक्षा आपल्या पांडुरंग चरणी प्रार्थना करतो की पूर्ण हो। आणि हा सुंदर असा दोन्ही नेत्यांनी कार्यक्रम आयोजित केलाय आणि आपल्या सगळ्यांचं मनोरंजन त्या ठिकाणी आपला जो थकवा असतो, आपल्याला आपल्यामध्ये असणाऱ्या कलागुण असतात, आपल्याला ते मांडण्यासाठी एक व्यासपीठ आवश्यक असतं, प्लॅटफॉर्मची गरज असते। आणि मग एक आपला भाऊ म्हणून त्या ठिकाणी क्रांतीनाना आपल्याला सगळ्यांना गेले 2-2.5 तास त्या ठिकाणी मनोरंजन करत असताना गेमच्या माध्यमातून आणि मग त्यातून आपल्याला आपल्या कलागुणांना वाव देण्याचं काम ते करतात। आपल्या आज जर बघितलं तर आपल्या महाराष्ट्राची जर परिस्थिती बघितली तर आपल्या महाराष्ट्रामध्ये 30% लोकांना बीपीच्या गोळ्या चालू आहेत, बीपी आणि शुगर होतोय। आणि मग बीपी आणि शुगर कमी करण्याचं औषध नाना मळेगावकर त्या ठिकाणी देत आहेत आणि आपल्याला आपल्या रोजच्या प्रपंचातनं ताणतणावातनं त्या ठिकाणी मनोरंजन करून आपल्यावर असलेला ताण कमी होऊन आज आपल्याला संक्रांतीच्या निमित्तानं त्या ठिकाणी आपल्याला एक वेगळ्या कलात्मक
आपल्यात असलेले गुण सादर करणे आणि एक स्टेज डेअरिंग त्या ठिकाणी येतं, इथं वर येऊन त्या ठिकाणी कार्यक्रम करतो आपण आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्याला देखील आनंद मिळतो आणि हाच आपल्याला पुढचे 6 महिने वर्षभर त्या ठिकाणी कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण कसं झालो काय झालो आणि मग ते आपणच आपले व्हिडिओ बघितले तर आपल्यालाच हसू येतं. कारण मी परवा आपण मेंबर काय केलं होतं, आपण शिवपुराण घेतलं आणि शिवपुराणाच्या कार्यक्रमात मी स्वतः शंकर झालो होतो. त्यामुळं आता मला तो माझा फोटो बघितला की मलाच हसू येतं. तसं आपल्याला देखील काहीतरी कलागुण करता येतात, वाव मिळतो आणि आपण देखील त्या ठिकाणी खूप सुंदर असं आज इतकं भव्य दिव्य आज नियोजन दोन्ही नेत्यांनी त्या ठिकाणी केलंय. आज खरंच आपल्या सगळ्या या भागाचं नेतृत्व आपण सगळेजण करताय आणि राजन भाऊ आणि धनंजय भाऊ, महादेव धोत्रे मेंबर, ऋषिकेश, हे सगळेजण आपल्या सर्वांच्या न्याय हक्कासाठी हे झटत आहेत, आपदत आहेत आणि आपल्या सगळ्या प्रश्नावरती मार्ग काढण्यासाठी कायमस्वरूपी संघर्षाची भूमिका घेत आहेत. आपण सगळेजण यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहाल अशी मी सगळ्यांच्याकडनं अपेक्षा करतो. सत्यशोधक हा नव्यानं एक पिक्चर महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाईंच्या ह्याच्यावरती आणि लहुजी वस्ताद यांच्या जीवनचरित्रावरती त्या ठिकाणी होतोय. तर उद्या माँसाहेब जिजाऊंची जयंतीच्या निमित्तानं औचित्य आपण DVP स्क्वेअरला मोफत चित्रपट दाखवतोय. ज्यांना तो चित्रपट बघायचा आहे त्यांनी आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी पास घ्यावे आणि आपल्याला मोफत उद्या जिजाऊ माँसाहेबांच्या जयंतीनिमित्तानं पिक्चर त्या ठिकाणी दाखवतोय. उद्याच्या जिजाऊ माँसाहेबांच्या जयंतीच्या आपल्याला सगळ्याला शुभेच्छा देतो. येणाऱ्या 14-15 तारखेला असणाऱ्या संक्रांतीच्या शुभेच्छा देतो आणि माझ्या सगळ्या मायमाऊली ताईंना त्या ठिकाणी विठ्ठल कारखान्यावरती 20 तारखेपासून 26 तारखेपर्यंत हुरड्याचं देखील आमंत्रण देतो. आपण सगळेजण हुरडा खायला कारखान्यावरती यावं. एक भाऊ तुम्हाला सगळ्यांना बोलवतोय आणि आपला हुरड्याचा आनंद घेण्यासाठी आपण सगळेजण यावं. अशाच बहारदार कार्यक्रमाला आता पुन्हा एकदा आपण सुरुवात करू. या दोन्ही नेत्यांनी या कार्यक्रमाला बोलवलं, माझा मान सन्मान दिला आणि आपल्यामध्ये सामील होण्याची संधी दिली. नानांनी चक्क आमदारच आता त्या ठिकाणी करून टाकलंय. त्यामुळं आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद आणि शुभेच्छा कायमस्वरूपी मिळाव्या अशी सद्भावना व्यक्त करतो. परत एकदा आपल्याला सर्वांना शुभेच्छा देऊन थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.